काय नाही बदलणार. हे ब्लडी फूल आपल्या अन्नावर जगतात आणि आपल्याला छतवतात. हे लोक तसेच राहणार. आपल्याला अजूनही बिग किंग समजतात. साहेब, कानपूरचे कलेक्टर विल्सन साहेब आले आहेत. Mr. Wilson, always on time. All right, you may leave. How are you, Manson? Great, sir. My nephew, Jeff Gordon. Hello, Jeff. हॅलो सर. Have you informed Bajirao our meeting? Oh, yes, of course. Please, have a seat. Yes. सर 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 Shut up! You idiots! Leave it. We have to get to this bloody Bajirao's darbar. सखाराम, 23 वर्ष झालीत आपल्याला पुणे सोडून. इथे सुद्धा हे गोरे आपल्याला जगू देत नाहीत. आणि विटंबना तर अशी आहे की न मान ना सन्मान. नावाचे पेशवे आहोत. दरबार आहे पण निर्णय घेऊ शकत नाहीत. सेना ठेवायला जागा आहे पण सेना ठेवू शकत नाहीत. दररोज नवी चाल, नवी खेळी. या पत्राव्यतिरिक्त आणखी एक आदेश मिळालाय श्रीमंत सरकार. कानपूरचे कलेक्टर विल्सन गव्हर्नर जनरलचा महत्वाचा निरोप घेऊन स्वतः येत आहेत. बाबा, आपण या इंग्रजांचा प्रत्येक आदेश का मानतो? त्यांनी तर आपल्याला दिलेलं वचन नाही पाळलं. आजपर्यंत मागचे पेन्शनचे 66,000 रुपये त्यांनी नाही दिले. आज येऊ द्या त्या इंग्रजांना. आपल्याला समजत नाहीये चिरंजीव बेटा. आज सर्व शक्ती त्या गोऱ्यांच्या हातात आहे. प्रश्न आपल्या एकट्याचा नाहीये. पुण्याहून आपल्या सोबत 10,000 कुटुंब आली आहेत. आपल्या एका विरोधाने त्यांच्यावर घोर अत्याचार होऊ शकतील. श्रीमंत सरकार, ज्या दिशेने हवा वाहते पाठ त्या दिशेलाच करायला हवी. अहो आजी, असं तर भितरे करतात. हे 10,000 लोक आपली अडचण नसून आपली शक्ती आहे. हो की नाही नाना भाऊ? चुप बस. इतकीशी आहेस आणि महाराजांसारख्या मोठ्यानं टोकण्याचं दुस्साहस सुद्धा करतेस. आम्हाला शिकवायला निघाली. लायकी काय आहे तुझी? वहिनी साहेब, राक्षसांनी देखील असे अत्याचार कधी केले नसतील. तसे अत्याचार हे फिरंगी आमच्यावर करते. आज सर्व शक्ती त्या गोऱ्यांच्या हातात आहे. जिल्हा मॅजिस्ट्रेट कमिशनर कानपूर श्रीमान विल्सन आणि पिठूर कलेक्टर श्रीमान मॅन्सन येत आहेत. हो,
नाईस हॉर्स. हे यू कम हिअर. काय साहेब? मी सांगितलं ना, इकडे ये. याच्यावर आम्ही बसणार. नाही साहेब, हे नाही होऊ शकत. या घोड्यावर तर फक्त राजकुमारच बसत असतात. You bloody Indian! Give me that! साहेब You bloody! You bloody Indian! तू मला देत नाही का? Then take it! Take! You want more? Huh? ए फिरंग्या, फिरंग्या, तू माझ्या भास्करला मारतोयस. आमच्या भास्करला मारतोस तू. भास्करला मारतोस तू. भास्करला मारतोस. युअर मॅजेस्टी, आम्हाला वाटतं हे सिरियस मॅटर आहे. अकॉर्डिंग टू द लॉ आम्ही जमीनदाराकडून डायरेक्ट कर वसूल करू शकतो. आणि त्या बदल्यात आम्ही त्यांना प्रोटेक्शन देत आहोत. परंतु आम्हाला माहित झालं आहे की आपण त्या जमीनदारांना आमच्या ईस्ट इंडिया कंपनीचा श्रीमंत सरकार, अनर्थ झाला सरकार. गोऱ्या साहेबांची मनू बरोबर लढाई झाली. व्हॉट? माझ्या भास्करला मारतोस. मनू 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 काय करतेस तू? काय करतेस तू? अप्पा, श्रीमान श्रीमान, माफ करा माझ्या मुलीला. मनूला माफ करा. मनू, माफी माग यांची. मनू. कलेक्टर साहेब, या अवखळ मुलीच्या वतीने आम्ही आपली माफी मागतो. आजोबा नाही. मनू, माफी माग. मी या गोऱ्यांची क्षमा नाही मागणार. नाही, मी यांची क्षमा नाही मागणार. See what she says? She hit me for no reason. Ouch! It really hurts. या पोरगीने मला खूप मारला. हा खोटं बोलतोय. मी याला नाही, याने आमच्या भास्करला खूप मारलंय. Shut up, you naughty brat. Your Majesty, this is unpardonable. मेसन साहेब, शांत व्हा, शांत व्हा. हे बघा, जेफ साहेबांनी पण भास्करला मारलं होतं. त्यामुळंच मनूचाही हात उठला. मुलं आहेत हो, मुलं, तेव्हा चुका तर No, 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 no. This is not a mistake. This is a deliberate insult. मोरोपंत, श्रीमंत सरकार उगाच खूप अडचणी देतील बघा. अरे देवा, काय करू? मनू, तू यांची क्षमा का मागत नाहीयेस? क्षमा माग बेटी. मनू.
मनू 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 अहो आजी ती बघा मनू. तू जा पकड दिला. मनू 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 पाहिलं किती चांगले संस्कार केलेत आपण आपल्या मुलीवरती. मनू माझ्यासाठी तरी थांब. नाही अप्पा. मनू थांब, तुला माझी शपथ आहे. नाहीतर मला मेलेला पाहशील तू. तिला इथे घेऊन या. सोडा आम्हाला. आम्ही येतोय. चल मनू, तिथे जाऊन तुला गोऱ्यांची क्षमा मागायला हवी. आजी मी त्या गोऱ्यांची क्षमा नाही मागणार. क्षमा तर तुला मागायलाच हवी. I'll kill her. Cool down, Jeff. Just leave it for now. What do you mean by leave it for now? This is direct slap on our faces. You are the commissioner of Pichur. ही न्यूज जर सबंध गावात पसरली तर खूप कठीण होऊन जाईल तुम्हाला. It's matter of our prestige. Mr. Wilson, I understand the seriousness of the incident. Mr. Wilson, या छोट्याशा गोष्टीला आवाज बी महत्व देऊ नये. त्या मुलीच्या वतीनं आम्ही क्षमा मागतो. सखाराम, यांना बग्गीमध्ये. Thank you. But no thank you, Your Majesty. Come. You pay for it. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. पण आजी धियो मी असा यो काहीही नः अपराध नाही केलाय ज्यासाठी मी त्या गोऱ्यांची क्षमा मागावी. अगं बेअक्कल, तुला माहितीये तुझ्या या अशा वागण्यामुळे हे गोरे आमच्या श्रीमंत सरकारांना कसे अडचणीत आणतील ते. तो दुष्ट गोरा आमच्या भास्करला मार मारून अर्धवेला करत होता. मग मी काही गप्प बसून पाहत राहायचं. शिक्षा देण्याचा अधिकार श्रीमंत सरकारांना आहे. पण मी अन्याय नाही सहन करू शकत. मनू, ती अशी ऐकणार नाही वहिनी साहेब. अशी अद्दल घडवतो की ती आयुष्यभर लक्षात ठेवेल. राहू द्या मोरोपंत. आजपर्यंत जे काही संस्कार केलेत ना ते स्पष्टपणे दिसत आहेत. आता मीच हिला शिकवेन की मुलींनी कसं राहावं. हे घे. हे 25 पर्यंतचे श्लोक आम्हाला मध्यानीपर्यंत तोंडपाठ करून दाखव. आणि जर पाठ केले नाहीस तर शिक्षा भोगावयास तयार राहा.
काका काय झालं काका? आपण चिंताग्रस्त दिसतंय. माझ्या मुलीला शिक्षा दिली जाते. कशी कशी लक्षात ठेवेल 25 लोक एका प्रहरामध्ये? कोणी तिला शिक्षा केली आहे काका? बहिणी साहेब. बहिणी साहेब? काका, बिचारा वहिनी साहेब तरी काय करतील? इसवी सन 1818ला गोऱ्यांनी श्रीमंत सरकारांना पुणे सोडायला भाग पाडलं. आणखी कोणी राजे महाराजे असते तर त्यांनी असं केलं नसतं. जे श्रीमंत सरकारांनी केलं, त्यांनी कधीही आपल्या दुःखाचं भांडवल नाही केलं. त्यांना नेहमीच प्रथम आपल्या प्रजेची काळजी होती. म्हणूनच ते 10,000 कुटुंबांना घेऊन ते इथे बिठूरला निघून आले. काका, कुणी एक असा श्रीमंत राजा दाखवा ज्याला आपल्या प्रजेबद्दल इतकं प्रेम आहे. आज 23 वर्ष एका निर्वासितासारखं आयुष्य घालवूनही त्यांनी आम्हा मराठा मर्दांचा मान सन्मान राखलाय काका. आणि वहिनी साहेबही तेच करू पाहतायत. आपला मान सन्मान राखू पाहतायत. काका, पण आजच्या घटनेचा वृत्तांत ऐकल्यानंतर आम्हाला असा विश्वास वाटतो की मनूच्या हृदयात ही स्थिती बदलण्याचा अंकुर निर्माण झाला आहे. तिच्या चेहऱ्यावरचं ते तेज जे तुमची ममता नाही बघू शकत काका, ते तेज उद्या सगळा हिंदुस्तान बघेल. हो काका, सगळा हिंदुस्तान.